परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी त्याचे मेंढरू आहे. स्तोत्र 23 वचन 1 ते 6. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा प्राण पुनर्स्थापित करीतो. त्याच्या नावासाठी तो मला धार्मिकतेच्या मार्गावर नेतो. होय, मी मृत्यूछायाच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्याही अरिष्टाला घाबरणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंसमोर माझ्यापुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझ्या आयुष्यातील सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात सदैव राहीन. एक लहान मेंढपाळ मुलगा प्रेरणेने भरला. त्याच्या 7 भावांमध्ये तो एक लहान मुलगा होता आणि त्याला मेंढरांची काळजी घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. आणि तो सुमारे 12 वर्षाचा एक लहान मुलगा होता आणि तो मेंढपाळ होता, मेंढरांची काळजी घेणारा होता आणि त्याला प्रेरणा मिळाली. तो विचार करू लागला की तो मेंढपाळ आहे, एक लहान मेंढपाळ आहे आणि तो एक आध्यात्मिक मुलगा आहे जो मेंढरांकडे पाहतो. आणि या प्रेरणेने त्याने स्वतःला देवासोबत जोडले आणि तो म्हणाला, परमेश्वर तो माझा मेंढपाळ आहे. तो देव लहान मुलासोबत बोलत होता. फक्त तो लहान मुलगा ते महान स्तोत्र 23 तयार करू शकला नसता, परंतु देव त्याच्याशी बोलू लागला आणि तो परमेश्वर देवाच्या प्रेरणेच्या प्रभावाखाली आला आणि म्हणाला, परमेश्वर संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा मेंढपाळ आहे आणि तो माझा मेंढपाळ आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, मी त्याची आराधना करतो, मी त्याची स्तुती करतो. मला अभिषेकने भरून असे बोलावे वाटते की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्याने विचाराला आपले हृदय, मन आणि प्राण देऊ लागला. तो म्हणाला, जर परमेश्वर माझा मेंढपाळ असेल तर त्याचे लोक मेंढरे आहेत. या महान मेंढपाळाचा आणि हा मेंढपाळ काय करू शकतो या सर्व गोष्टींचा तो विचार करतो. शेतात मेंढरांसोबत एकट्याने प्रेरित होऊन त्याने काही काळ घालवला. म्हणून तो विचार करत राहिला, चिंतन करीत राहिला. देवावर त्याचे चिंतन मनन चालू राहिले. त्याने देवावर कसे प्रेम केले, परमेश्वर देव किती महान आहे, तो किती अद्भुत आहे, तो इतका शक्तिशाली आहे आणि तो कोणावरही अवलंबून नाही. आणि त्याने चिंतन केले. तो असे किती तास करत होता हे सांगणे कठीण आहे. त्याने ध्यान केले आणि त्याच्याकडे स्वतःची मेंढरे होती. त्याच्या वडिलांच्या मेंढरांची त्यांची तो काळजी घेत होता. मग तो म्हणाला, परमेश्वरा तू मेंढरांचा मालक आहेस, तू मेंढपाळ आहेस आणि मला काही उणे पडणार नाही. मी माझी तुलना मेंढरासारखी करतो आणि तू मेंढपाळ आहेस. महान मेंढपाळ परमेश्वर देव सर्व गोष्टींचा मालक आहे. तो नैसर्गिकतेतून अध्यात्माकडे जात आहे. मी पुन्हा माझ्या मेंढरांचा विचार करत नाही, मी मेंढरांच्या मेंढपाळाचा विचार करत आहे. म्हणून मी ज्या महान परमेश्वर देवाची सेवा करतो, ज्या महान परमेश्वराला मी प्रेम करतो, महान परमेश्वर देव जो खूप सामर्थ्यवान आहे, मी त्याला जाणतो. जेव्हा तो मला अभिषेक करतो तेव्हा मी बलवान, सिंहापेक्षा बलवान, अस्वलापेक्षा बलवान असतो आणि हे महान आहे. म्हणून परमेश्वर देव मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. अरे हो, त्याच्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे. तो ताऱ्यांचा मालक आहे, तो चंद्राचा मालक आहे, तो सूर्यप्रकाशाचा मालक आहे, तो प्रत्येक माणसाचा मालक आहे, तो प्रत्येक देवदूताचा मालक आहे. जे काही हलते, जे रेंगाळते, जे काही त्याने निर्माण केले त्या सर्व गोष्टींचा तो मालक आहे.
त्यांनी निर्माण केलेल्या पृथ्वीचा तो मालक आहे. तो एक शक्तिशाली देव आहे. तो इतका महान आहे, मला काही उणे पडणार नाही. काही हानी पोहोचली तरी परमेश्वर देव हस्तक्षेप करेल, मला काही उणे पडणार नाही आहे. एकदा एक अस्वल मेंढरे घेण्यासाठी वर आला. तो उठला आणि त्याने अस्वलाला मारले. एकदा एका सिंहाने त्याला आव्हान दिले आणि त्याने आपल्या रिकाम्या हातांनी सिंहाचा वध केला आणि जबडा उघडून त्या सिंहाचा नाश केला. आणि एकेकाळी गोलियात नावाचा माणूस होता. तो म्हणाला, जर देव माझ्याबरोबर असेल तर गोलियात माझ्यापुढे काही नाही. आणि त्याने गोलियात या राक्षसाला ठार मारले. त्याला विजय मिळाला. मला काही उणे पडणार नाही आहे. परमेश्वर देवाला कसलीही कमतरता नाही आहे. परमेश्वर काहीही 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 करू शकतो. अरे हो, मला त्याची सेवा करायची आहे. तो माझा मेंढपाळ व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला त्याचे मेंढरू व्हायचे आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याचा आत्मा माझ्यावर आहे. मी एक लहान मुलगा आहे. देवाच्या मार्गात, कुरणात, हिरव्यागार जंगलात, जिथे पाणी वाहते आहे. होय, आणि मी परमेश्वर देवाबरोबर आहे. मी महान मेंढपाळाबरोबर आहे. आणि येथे मी एक लहान मेंढपाळ आहे. आणि मी एक लहान मेंढपाळ आहे जो महान मोठ्या मेंढपाळावर प्रेम करतो. मी त्याची स्तुती करतो. मी त्याच्या नावाचा गौरव करतो. मी त्याचे नाव उंचावतो. इथल्या वाळवंटात मी तेच करतो. मी त्याची उपासना करतो. मी त्याची स्तुती करतो. मी त्याला महान मेंढपाळ म्हणून ओळखतो. मी त्याची आराधना करतो. मी त्याच्याशी सहभागिता करतो. मला माहीत आहे की तो बलवान आहे आणि माझ्या मेंढपाळाला कसलीही कमतरता नाही आहे. तो मला सिंहाला भिडण्यासाठी बळ देतो. त्याने मला अस्वलाला भिडण्यासाठी सामर्थ्य दिले आणि त्याने मला गोल्ह्यातला मारण्यासाठी मोठी शक्ती दिली. मी त्याची सेवा करतो. मी त्याचे गौरव करतो. मी त्याला उंचावतो. मी त्याची स्तुती करतो. माझ्या परमेश्वर देवासारखा कोणीही नाही. माझ्या परमेश्वर देवासारखा पृथ्वीवर किंवा स्वर्गात कोणीही नाही. मी त्याच्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. अरे हो, स्तोत्र 23 आणि वचन 2. हिरवी कुरणे आणि शांत पाणी. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला शांत पाण्याजवळ नेतो. ती हिरवी कुरणं आहेत ज्यामध्ये तो झोपतो, तो राहतो. ते मेंढरांसाठी आरामदायक आहे. ते स्वतः विश्रांती घेत आहेत. त्यांना बरे वाटत आहे. हिरव्यागार कुरणात ते विसावले आहेत. आता तो मला शांत पाण्याच्या बाजूला नेतो. ते कशासाठी आहे? ते कुरण शांत पाण्यापासून फार दूर नाही. हे एक सुंदर दृश्य आहे. मेंढपाळ त्याच्या मेंढरांच्या मध्ये चालत आहे आणि पाणी फार दूर नाही, म्हणून मेंढरे विश्रांती घेत आहेत. हिरव्या कुरणात पडून आहेत आणि मेंढपाळ येतो आणि त्यांना शांत पाण्यात घेऊन जातो. जिथे पाणी खवळणारे आहे तेथे तो त्यांना नेऊ शकत नाही. ते शांत पाणी असावे. मेंढ्या पाणी पित आहेत आणि ते खवळणारे नाही, कारण ते त्यांच्या नाकात जाईल, त्यांना अस्वस्थ करेल. होय, आणि कुरण हिरवे नसते, परंतु गवत हिरवे असते, विशिष्ट उंचीवर वाढलेले असते. अरे हो, आणि पाणी खवळणारे नाही, ते शांतीने पितात. ही परमेश्वर देवासोबत शांती आहे. पाणी हा देवाचा आत्मा आहे आणि ते पाणी त्यांच्या नाकपुड्यात जाऊ नये म्हणून ते अतिशय काळजीपूर्वक पित आहेत. ते हिरव्या गवतावर शांततेत आहेत. देव त्यांच्या मेंढरांचे रक्षण करत आहे, कारण ते हिरव्या गवतामध्ये झोपतात आणि शांत पाणी पितात. ते देवाचे आहे. मेंढ्या शांत आहेत. ते मेंढपाळावर प्रेम करतात. मेंढपाळ त्यांचे रक्षण करतो. ते देवाचे आहेत. मेंढपाळ आजूबाजूला पाहतो. तो म्हणतो, मी एक लहान मेंढपाळ आहे, पण देव परमेश्वर महान मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही आहे आणि माझ्या मेंढरांप्रमाणे मी तयार झालो आहे. मी माझ्या नैसर्गिक मेंढरांकडे पाहत आहे. मी त्यांचे नेतृत्व करतो आणि मी त्यांना हिरव्या कुरणात ठेवतो आणि आता मी त्यांना पाणी देणार आहे. मी त्यांना शांत पाण्यातून प्यायला लावीन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीही कमतरता भासणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
देव माझा मेंढपाळ आहे, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही आहे. आणि ज्याप्रमाणे येथे माझी मेंढरे गवतासाठी भुकेलेली नाहीत, कशासाठीही उपाशी नाहीत, ते तहानलेले नाहीत आणि मरत नाहीत, तर ते शांतपणे पीत आहे. त्याचप्रमाणे प्रभू मला अभिषेक करत आहे, माझ्यामध्ये शक्ती घालत आहे, मला आध्यात्मिक मांस खाऊ घालत आहे, आध्यात्मिक पाणी पितो आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. त्यासाठी मी त्याची स्तुती करतो. हिरव्या गवतासाठी त्याची स्तुती करीतो आणि मला आत्मा दिल्याबद्दल, सिंहांचा सामना करण्यासाठी, अस्वलांचा सामना करण्यासाठी आणि माझा विरोध करणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करण्यासाठी मला सामर्थ्य दिल्याबद्दल त्याची स्तुती करतो. हा माझा आराम आहे. ते स्वाभाविक आहे. तो नैसर्गिक माणूस छोटा दावीद, ती नैसर्गिक मेंढी आहे, ते नैसर्गिक पाणी आहे. हे सर्व अध्यात्माबद्दल बोलते. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मी लहान मेंढरू आहे, पण माझ्याकडे मोठा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीही उणे पडणार नाही. तो माझ्यासोबत आहे. मला जे सामर्थ्य हवे आहे ते तो मला देतो. मला काय धाडस हवे आहे ते येते. मला काय शौर्य हवे ते येते. तो सर्व अस्वस्थता दूर करतो. तो माझ्यापासून सर्व आजार, सर्व भीती काढून घेतो. माझ्या मनातून सर्व भीती निघून गेली आहे. डॉक्टर म्हणत आहेत मला कोणता तरी आजार आहे, पण परमेश्वर देवाने मला शक्ती दिली, ती माझ्या प्राणात आहे. माझी शक्ती माझ्या प्राणात आहे. होय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, देव माझा मेंढपाळ आहे, प्रभू माझा मेंढपाळ आहे. मला काही कमी पडणार नाही. माझ्या देवाकडे अनेक गोष्टी आहेत, मला काही कमी पडणार नाही. मला अन्नाची कमतरता भासणार नाही. मला माझ्या उपचारात कमतरता भासणार नाही. मला कशाचीही कमतरता भासणार नाही. संपूर्ण जग त्याचे आहे. तो संपूर्ण जगाचा मालक आहे. तो म्हणाला तो मला खायला देईल. तो म्हणाला तो मला कपडे देईल. तो म्हणाला की मी त्याला ओळखण्यापूर्वी त्याने माझी कंबर बांधली. मी जगात जन्माला येण्यापूर्वी त्याने माझी कंबर बांधली. हे त्याचे वचन आहे. यशाचा 45वा अध्याय. तुम्ही मला ओळखायच्या आधी मी तुला कपडे घातले होते. मी देवाला ओळखण्याआधी, मी परमेश्वराला ओळखण्यापूर्वी त्याने माझी कंबर बांधली. अरे हो, त्याने माझी कंबर बांधली. त्याने माझी कंबर बांधली. यशया 45 वचन 5. मी परमेश्वर आहे आणि दुसरा कोणीही नाही. माझ्याशिवाय कोणीही देव नाही. तू मला ओळखत नसला तरी मी तुझी कंबर बांधली आहे. याचा विचार करा. मी परमेश्वराला ओळखायच्या आधी त्याने आमची कंबर बांधली. जेव्हा आम्ही देवाला ओळखत नव्हतो, आम्ही परमेश्वराला ओळखत नव्हतो आणि तो इतका सामर्थ्यवान होता हे माहीत नव्हते. ज्याने पूर्व ते पश्चिम सूर्य निर्माण केला त्याने आमची कंबर बांधली आहे. परमेश्वर आपला प्राण पुनर्स्थापित करतो. स्तोत्र आध्यात्मिक गोष्टीशी संबंधित आहे. आपण स्तोत्र 23 वर परत येत आहोत. याचा विचार करा की परमेश्वर देवाने आपल्याला हिरव्या कुरणात विश्रांती दिल्यानंतर आणि त्याने आपल्याला पाण्याकडे, शांत पाण्याकडे नेल्यानंतर आपल्या प्रभूने हे शब्द तयार केले. स्तोत्र 23 वचन 3. तो माझा प्राण पुनर्स्थापित करीतो. होय, तो आपला प्राण पुनर्स्थापित करतो. तो सामर्थ्य देतो. आमच्यात जो अविश्वास होता तो त्याने बाहेर काढला. आम्हाला जी कसलीही भीती वाटत होती त्याने ती बाहेर काढली. आपल्या जीवनात जे काही विपरीत गोष्टी आहेत त्या त्याने दूर केल्या. तो आपल्या प्राणाला पुनर्स्थापित करीतो. होय, आम्हाला जीवनात पुनर्स्थापित केले कारण भाऊ तो तुझ्यावर प्रेम करतो. तो तुझ्यावर प्रेम करतो. तो माझा प्राण पुनर्स्थापित करतो. प्राण, तो म्हणाला, ही नैसर्गिक मेंढी, नैसर्गिक पाणी आणि नैसर्गिक गवत पासून बदलले. आता तो येथे ठेवत आहे. तो माझा प्राण पुनर्स्थापित करतो. होय, तो त्याच्या नावाच्या निमित्ताने मला धार्मिकतेच्या मार्गावर नेतो. हे सर्व अध्यात्मात परिवर्तित होते कारण स्तोत्र
आध्यात्मिक विषयाशी संबंधित आहे. त्यावर चिंतन करा. तो आपल्या प्राणाशी बोलत असतो. तो आपल्या प्राणाला आध्यात्मिक बनवतो. हो, प्राणाला. देवाला तुमच्या सर्व मार्गात स्थान द्या. तो तुमचे मार्ग निर्देशित करेल. तो त्याच्या नावासाठी मला धार्मिकतेच्या मार्गावर चालवतो. तुम्ही त्याचे नाव मोठे करा. तुम्ही त्याच्या नावाचा गौरव करा. अरे हो, आणि हे शास्त्रवचन आहे. जिथे तुम्ही सकाळी उठता, जेव्हा तुम्हाला दिवसा दररोज आठवते, हे शास्त्रवचन तुमच्यासाठी अर्थपूर्ण आहे. अरे हो, आणि तुम्ही परमेश्वर देवाला सांगता, माझ्या सर्व मार्गात मी तुला ओळखतो आणि तू माझे मार्ग निर्देशित करशील. नीतिसूत्रे अध्याय 3 वचन 6. जर मला माझ्या हृदयाला ह्याचा अर्थ माहीत असेल, मी माझ्या सर्व मार्गांनी तुला देव मानतो आणि तू माझे मार्ग निर्देशित करशील. याचा अर्थ, माझ्या मित्रा, तू सकाळी उठलास आणि तुला वाटेल, मी आज हे करणार आहे, मी हा व्यवसाय करणार आहे. मी माझ्या सर्व मार्गांनी परमेश्वर देवाला सांगत आहे, मी तुला कबूल करतो की तू माझे मार्ग निर्देशित करशील. तुमचा सर्वशक्तिमान देवाशी किती गौरवशाली संगम असेल. तुम्ही त्याला सांगत आहात की तुम्ही काय करणार आहात आणि तो पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या सर्व मार्गांना निर्देशित करण्यासाठी पुढे जात आहे. भीती सोडून जाते. सर्व शंका जमिनीवर पडतात. तुम्ही थोडे आजारी आहात आणि तुम्ही डॉक्टरकडे जात आहात आणि तुम्ही परमेश्वर देवाला सांगत आहात, तू माझे मार्ग निर्देशित करशील. मी काय करणार आहे ते मी तुला सांगत आहे. तो म्हणाला, सर्व. तुम्ही म्हणत आहात सर्व. जे तुम्ही करणार आहात तो तुमचे मार्ग निर्देशित करतो. आपण अंदाजानुसार करत नाही. तुम्ही देवाला सोडत नाही. ज्याप्रमाणे त्याने तुम्हाला आत्म्याकडे, पाण्याकडे नेले, जसे त्याने तुम्हाला गवतावर ठेवले, तुम्हाला वचनावर ठेवले, तो तुमचा प्राण पुनर्स्थापित करतो. तो तुमचा प्राण पुनर्स्थापित करतो, कारण तुम्ही त्याला ओळखता. तुम्ही मोठ्या माणसासारखे जात नाही आणि तुम्हाला जे हवे आहे ते करत आहात. तुम्हाला काय हवा तो व्यवसाय करत आहात. तुम्हाला जो नफा मिळवायचा तो मिळवत आहे नाही. तुम्ही परमेश्वर देवाशी बोलत आहात. हे माझ्या, त्यावर मी खूप पूर्वी एक संदेश दिला होता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मी असा संदेश दिला. मला माहीत नाही कधी, खूप वर्षापूर्वी. पण मला असे वाटते की याचे महत्त्व थोडे अधिक असेल. मी शब्दात थोडा हुशार झालो आहे. मी लहान मुलापासून प्रौढपणात वाढत जात आहे. मी आणखी थोडा मजबूत होत आहे. परमेश्वर देवाने माझी प्रार्थना ऐकली. पण देव माणसाला चालवत घेऊन जातो हे आश्चर्यकारक नाही आहे का? मला पाण्याकडे घेऊन जा. मेंढ्यांना पाण्याकडे नेले जाते. मला हिरव्या कुरणात बसवतो आणि तो माझा प्राण पुनर्स्थापित करतो. तो माझ्या प्राणाला वाचवत आहे. तो माझा प्राण मजबूत करत आहे. तो अभिमान काढून घेतो, अहंकार हिरावून घेतो, लोभ काढून घेतो, तुमची सर्व बढाई काढून घेतो. तो प्राणाला बळकट करत आहे. तो प्राणाला बळकट करत आहे. अभिमान प्राणाला कमकुवत करतो. गर्व प्राणाला कमकुवत करतो. होय, त्यासाठी आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. आणि तो म्हणाला, परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण प्राणाने प्रेम करा. तुमचा प्राण पुन्हा तिथे येतो बघा. आणि तुमचे संपूर्ण मन आणि शक्ती. हे माझ्या, तो परमेश्वर देव आहे. ह्या जीवनात तुम्ही जे काही करता त्यासाठी आम्हाला परमेश्वर देवाची गरज आहे. त्यात आश्चर्य नाही का? तो म्हणतो, मला असे वाटते की ते नीतिसूत्र अध्याय 3:6 मध्ये आहे. तुझ्या सर्व मार्गात परमेश्वराचा स्वीकार कर आणि तो तुझा मार्ग निर्देशित करेल. त्याच शास्त्राच्या 5व्या वचनात ते सांगते, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर मनापासून
परमेश्वरावर विश्वास ठेव. होय, तेथेच सामर्थ्य आहे. तुझ्या मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तेच आहे, ते खूप चांगले आहे. मला ते आवडते. मला ते आवडले पाहिजे, कारण ते भावांमध्ये खूप शहाणपणा, वृद्ध स्त्रीमध्ये शहाणपण, आणि मोठ्या माणसांमध्ये शहाणपण, आणि लहान मुलांमध्ये शहाणपण ठेवते. ते खरे नाही असे मला सांगू नका. दाविदाचे काय? दावीद एक लहान मुलगा होता आणि त्याला मेंढरांना चारताना ही प्रेरणा मिळाली. होय, मेंढ्यांना चारत होता आणि त्याला एक प्रेरणा मिळाली. होय, तो म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मी एक छोटा मेंढपाळ आहे, पण परमेश्वर माझा मोठा मेंढपाळ आहे. म्हणूनच मला काहीही उणे पडणार नाही, कारण तो सर्वांवर आहे आणि तो मला देईल. मी आजारी असल्यास तो मला बरे करेल. परमेश्वर मला बरे करेल, माझा असा विश्वास आहे. मी मेलो तर मेलो, ही देवाने माझ्यासाठी मरणाची वेळ दिली आहे. माझे उतार वय असेल तर मला शांततेत जायचे आहे. मला परमेश्वरासोबत जायचे आहे. मी मेल्यावर मला देवासोबत जायचे आहे. होय, तो माझा परमेश्वर आहे. तो माझा मेंढपाळ आहे. तो माझे नेतृत्व करेल. त्याने मला घर बांधण्यात माझे नेतृत्व केले. त्याने मला पत्नीशी लग्न करण्यात माझे नेतृत्व केले. त्याने माझी ती मोटार कार खरेदी करायला नेतृत्व केले. आणि जर मी गरीब आहे तर देवाने मला गरीब बनवले. देव गरिबांवर प्रेम करतो. होय, कारण देव गरिबांवर प्रेम करतो. तो श्रीमंतांवर प्रेम करतो. पण देवाच्या राज्यात श्रीमंत माणूस किती कठीणपणे प्रवेश करेल. हे माझ्या, मला त्या गोष्टींकडे यायचे नाही आहे. मला तुमचे हृदय आनंदित करायचे आहे. होय, मला सकारात्मकतेबद्दल बोलायचे आहे. अरे हो, मला परमेश्वर देवाची स्तुती करायची आहे. मला माझे मन पैशावर, श्रीमंतीवर ठेवायचे नाही. मला देवावर प्रेम करायचे आहे. बघा, तो किती चांगला आहे. त्याने मला हिरव्यागार कुरणात बसविले. ते आध्यात्मिक आहे. भाऊ, तो मला शांत पाण्याच्या बाजूला घेऊन जातो. ते आध्यात्मिक आहे हे दाखवण्यासाठी तो माझा प्राण पुनर्स्थापित करीतो. ती पुढील गोष्ट आहे जी त्या मागोमाग आहे. अरे होय, तो माझा प्राण पुनर्स्थापित करीतो. मला खूप आनंद देतो. त्याची सेवा करताना मला दुःख होत नाही. मी वचनाचा उपदेश करताना दुःखी नाही. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अरे हो, जेव्हा तो मला वचन पाठवतो तेव्हा माझा प्राण स्फुरण पावतो. होय, माझा प्राण स्वतःच व्यायाम करतो. होय, माझे हात कृतीत हलतात. माझा आवाज प्रतिध्वनी आहे, कारण मी देवावर विश्वास ठेवतो. अरे हो, मी त्याचे आभार मानतो. भाऊ, बढाई मारणे थांबवा. नाही, त्यात बढाई नाही. मी कधीही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्या माणसाप्रमाणे मी कधीही नवीन संदेश आणि त्याच्यापेक्षा मोठा संदेश सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या आयुष्यात असे कधीच केले नाही. हे भाऊ, हे परमेश्वराला माहीत आहे. मी कधीही दुसऱ्या माणसापेक्षा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या लहान भावांनो, मी जो उपदेश करतो तसाच संदेश इथल्या प्रत्येक जणाने द्यावा. त्याने काही फरक पडत नाही. अरे होय, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर देव तुम्हाला सांभाळेल. अरे, पाऊस पडत आहे. मला रेकॉर्डिंगवर आवाज येऊ द्यायचा नाही. हे माझ्या ओ, बरे, मला वाटते थांबावं. मी आता थांबतो. हे माझ्या. स्तोत्र 23 वचन 4. मृत्यूच्या जवळ असताना घाबरण्याची गरज नाही. स्तोत्र 23 वचन 4. होय, मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कुठल्याही अरिष्टास मी घाबरणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस.
तुझी आकडी आणि तुझी काठी माझे सांत्वन करतात. ते स्तोत्र 23च्या 4थ्या वचनाबद्दल आहे. गौरवशाली स्तोत्र. होय होय, मी मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तरी मला कोणत्याही अरिष्टाची भीती वाटणार नाही. एक माणूस जो आत्म्यात उचलला गेला असतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो, जर तो अशा ठिकाणी आला जिथे तो आजारी आहे किंवा त्याला त्याचे शत्रू त्याचा नाश करू इच्छित असलेल्या धोक्याचा सामना करावा लागतो, परंतु तो मृत्यूच्या जवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत तो अशा ठिकाणी येतो जिथे माणूस मृत्यूच्या सर्वात जवळ येतो. त्याला वाईटाची भीती वाटत नाही. त्याचा विश्वास नाही की मृत्यू ही एक कठीण गोष्ट आहे, कारण त्याला माहीत आहे की या मृत्यूनंतर तो परमेश्वराबरोबर जात आहे. परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवान म्हणजे तो माणूस ज्या मृत्यूला सामोरे जात आहे. स्तोत्र 116 वचन 5. परमेश्वराच्या दृष्टीने ते मौल्यवान आहे, म्हणून तो त्याचे स्वागत करतो. होय, तो रडणार नाही आणि बडबडणार नाही. कदाचित असे झाले तरी पण त्याच्या प्राणात तो खूप छान वेळ घालवत आहे. सर्वात आनंदाची वेळ मृत्यूचा शेवटचा क्षण आहे. आनंद तुमच्यात येईल. हा आनंद रुग्णाला येतो आणि भाऊ ब्रॅनमने याची खात्री करून घेतली आणि त्याने एका मरणासन्न व्यक्तीला अनेक वेळा लोकांना विचारले, तुमच्या आयुष्यातील ही सर्वात आनंदी वेळ आहे का, ते मला सांगा. आणि काही इतर ज्यांचा आम्ही स्वतः प्रयत्न केला आणि ते म्हणाले, होय, माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा काळ आहे. ते एक महान काहीतरी आहे, कारण जसे तुम्ही मृत्यूच्या जवळ आहात तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला आनंद देतो, तर मृत्यूच्या वेळी हा सैतानाच्या आत्म्याविरुद्ध परमेश्वर देवाचा आत्मा आहे. तुम्ही त्या राज्यात प्रवेश करत आहात जिथे काहीही मरत नाही, जिथे मृत्यू नाही, काहीही मरत नाही. हे जीवन आहे, फक्त जीवन आहे. तर हा अर्थ आहे, आपण मरू शकत नाही. होय, हे माझ्या, मी सावलीत आलो तरी ती सावली आहे, मृत्यूची सावली आहे. त्या दरीत सावली निर्माण करण्यासाठी प्रकाश असल्याचे दिसून येते. होय, सावली. होय, मी मृत्यू छायेच्या दरीतून चालत असलो तरी मला वाईटाची अरिष्टाची भीती वाटणार नाही. माझ्या भावा ऐका, माझ्या बहिणी ऐका, माझ्या लहान्या ऐका, माझ्या मोठ्या माणसा ऐका. जर तुम्ही परमेश्वर देवाची सेवा केली तर तुम्ही मृत्यूच्या जवळ येईपर्यंत तुम्ही एक शूर पुरुष, एक शूर स्त्री व्हाल. अश्रू खाली पडत असले तरी ते ठीक आहे. होय, तुम्ही रडत असाल पण तुम्ही आनंदी 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 व्हाल आणि परमेश्वर तुम्हाला तो आशीर्वाद देईल. मृत्यू तुम्हाला माहिती आहे, मला अरिष्टाची भीती वाटणार नाही. मृत्यूच्या वेळी उसासा टाकू नका, आत्तापासून रडू नका. नाही, हे ठीक आहे, तुम्ही रडू शकता, पण भाऊ, आमच्याकडे एक स्तोत्र आहे जे आम्हाला वाईटाला अरिष्टाला घाबरू नका असे सांगत आहे. जेव्हा तुम्ही मरणार आहात तेव्हा तुम्हाला वाईटाची अरिष्टाची भीती वाटत नाही. परमेश्वर देव तुमच्याशी व्यवहार करत आहे. आकडी आणि काठी मेंढ्यांना रांगेत ठेवतात. आता इथे काहीतरी ऐका, कारण तू माझ्या सोबत आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी ते मला सांत्वन देतात. होय, ती आकडी आणि काठी मेंढपाळाकडे नेहमीच असते. त्याच्याकडे एक वाकडी काठी आहे. आकडीने तो कड्यावरून पडलेल्या मेंढरांच्या मानेला अडकवून त्याला वर ओढण्यासाठी, म्हणूनच त्याच्याकडे ती नेहमीच असते.
आणि तुम्ही ती मेंढरे आहात. तुम्हाला एका वाकड्या काठीची गरज आहे आणि प्रभू तुम्हाला त्याद्वारे शिस्त लावतो. काठी आणखी एका गोष्टीसाठी आहे आणि ते म्हणजे शिस्त लावण्यासाठी. मेंढ्या जेव्हा चुकीच्या मार्गाने जातात, जर तो आला आणि त्याने फक्त एक रेषा काढली, तर मेंढ्या त्या मार्गाने किंवा दुसरीकडे जाण्यात आपली मर्यादा ठेवतात. तो मेंढ्यांसमोर एक रेषा काढतो आणि मेंढ्या तिथेच थांबतात. तर ती आकडी आणि काठी मेंढरांना रांगेत ठेवतात. हो, आणि तो मेंढरांना शिस्त लावतो. जर मेंढ्यांना रांगेत परत यायचे असेल तर ते परत रांगेत येतात. मेंढपाळ काठी घेऊन त्यांना पुन्हा रांगेत आणतो आणि त्याच्यावर नियंत्रण असते. होय महोदय, त्याच्यावर नियंत्रण आहे. ते मेंढपाळाचा आदर करतात. हो, ते मेंढपाळाला ओळखतात. मला वाटते योहान 10 मध्ये येशू त्यांच्याबद्दल बोलला. होय, तो मेंढ्यांबद्दल आणि मेंढपाळाबद्दल बोलला. आणि भाऊ, आकडी आणि काठी तुम्हाला पापापासून दूर ठेवण्यासाठी आहेत. होय, चुकीच्या मार्गाने जाण्यापासून. तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात. तुझी आकडी आणि तुझी काठी ते तुमचं सांत्वन करतात. होय, ते तुमचं सांत्वन करतात. तुम्हाला हे थोडे कठीण असेल, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भटकतात तेव्हा ते तुम्हाला शिस्त लावते. तुम्हावर जेव्हा चुकीचा आत्मा येतो, जेव्हा तुम्ही चुकीचा अर्थ लावतात, तुम्हाला दुसरी काहीतरी कल्पना येते, तुमचा जुना स्वभाव भांडतो. त्यांना तुमच्यासोबत राहायचे आहे, पण परमेश्वर म्हणतो, माझी आकडी आणि माझी काठी हे तुमचे सांत्वन करतात. हो, तुम्ही त्या आकडीचा आदर करता, तुम्ही त्या काठीचा आदर करता. आता तुम्ही कल्पनेला पकडले आहेत. तुमच्या पाठीवर काही मेन घालायचे आहे. जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर असता तेव्हा हे तुम्हाला शिस्त लावणे असते. जेव्हा तुम्ही चुकीचे असता तेव्हा ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. हे माणसा, आकडी आणि काठी ते तुम्हाला सांत्वन देतात आणि हा परमेश्वराचा एक अद्भुत मार्ग आहे. होय, जरी मी मृत्यू छायाच्या दरीतून जात असलो तरी मला कोणत्याही वाईटाची, अरिष्टाची भीती वाटणार नाही. कारण अरिष्ट नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस. तो मरणात तुमच्याबरोबर आहे. तुमच्या सर्व दुःखात तो तुमच्यासोबत असतो. तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या सर्व काळात तो तुमच्यासोबत असतो. तुझी आकडी आणि तुझी काठी ते मला सांत्वन देतात. प्रभूची आकडी, प्रभूची काठी ते तुम्हाला आरामदायी बनवतात. होय, तो तुम्हाला फटके मारत असला तरी तुम्ही मेंढरांच्या मार्गावर राहणार आहात. ते चांगले आहे आणि ते छान आहे. अरे हो, मी सांगतो, ते फक्त 4थ्या वचनाचे वर्णन करते आणि ते मेंढ्यांशी संबंधित आहे. पहा, आकडी मेंढ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे मेंढपाळ नेहमी आकडीसोबत दिसतो आणि त्याच्याकडे नेहमी आकडी असते. तुम्ही कधी ते चित्र पाहिलं तर त्यात तो खडकावर खाली झुकलेला आणि मेंढरू त्याखाली पडलेलं दिसते आणि मेंढपाळ मेंढराला वर खेचत आहे. तो चुकीच्या मार्गाने चालला होता. होय, त्याने नियम मोडले. तो रांगेत राहत नाही, म्हणून मेंढपाळाने मेंढरू पकडले. त्या लहान मेंढरूला रस्ता माहीत नाही, म्हणून तो त्याला पकडतो. जेव्हा तो मेंढरूला पकडतो तेव्हा तो त्याच्या मानेत आकडी अडकवून त्याला वर आणतो आणि आता तो मेंढराचा पाय मोडतो आणि तो मेंढराला त्याचा वास घेण्याची सवय लावून देतो, जेणेकरून मेंढरू रांगेत राहील. आणि तो पाय मोडतो आणि तो चालायला लागल्यावर आणि त्याला सवय झाल्यावर मेंढरे मेंढपाळाकडे राहू लागतात. आणि काही लोकांना याची गरज आहे. त्यांना याची गरज आहे. त्यांना मेंढपाळाचा वास, देवाचं वचन अद्याप माहिती नाही. आमेन, आमेन. स्तोत्र 23:5
माझ्या शत्रूंच्या उपस्थितीत एक ताट. या महान स्तोत्राचं 5वं वचन येथे आहे. स्तोत्र 23:5. माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासमोर ताट तयार करतोस. हो, याचा सरळ अर्थ जोशुआ आणि कालेबच्या म्हणण्याप्रमाणे. ते म्हणाले, ते शत्रू आमच्यासाठी भाकरी आहेत. आम्ही त्यांना जिंकण्यास सक्षम आहोत कारण ते आमच्यासाठी भाकर आहेत. गणना अध्याय 14 वचन 9. अरे हो, आणि इथे हे स्तोत्र तेच सांगत आहे. माझ्या शत्रूंच्या उपस्थितीत तू माझ्यासमोर ताट वाढतोस. तो खात आहे आणि पीत आहे आणि आनंदी आहे कारण देवाने माझ्यासमोर ताट वाढिलेले आहे. होय, भीती नाही, खाणे पिणे आणि आनंद. अरे हो, कारण तो एका वेगळ्या माणसात बदलला होता. त्यावर परमेश्वराचा अभिषेक आहे. तो बलवान आहे. त्याला कसलीही भीती नाही, त्याला शंका नाही. त्याचा परमेश्वर देवावर विश्वास आहे कारण परमेश्वर त्याचा मेंढपाळ आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि त्याला खात्री आहे की त्याचा शत्रू त्याच्यासाठी फक्त भाकर आहे. हो, दाविदाचा अभिषेक झाला, गोलियाथला मारतो. तर दावीद सुमारे 12 वर्षाचा किंवा 14 वर्षाचा, 15 वर्षाचा एक छोटा व्यक्ती, पण तो लहान होता आणि त्याच्या वडिलांनी त्याला बोलावले. तो आज्ञाधारक होता. त्याच्या वडिलांनी त्याला बोलावले. त्याचे वडील जेसी होते आणि त्याने एक छोटासा संदेश पाठवला. तो म्हणाला, दाविदा, इकडे ये बेटा. मला माहीत आहे की तू मेंढरांमध्ये व्यस्त आहे. त्यांना पाणी द्यावे लागेल, तुला त्यांची काळजी घ्यावी लागेल, पण बाहेर ये. हो बाबा, तू तुझ्या 7 भावांना संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. ते लढाईत आहेत आणि माझी इच्छा आहे की तू त्यांच्यासाठी छोटी फळे घेऊन जा आणि अन्न खाली त्यांच्यासाठी घेऊन जा. त्याला चालावे लागले. तो मोठ्या जंगलातून चालत होता आणि तो हे अन्न घेऊन जात होता आणि त्याने मेंढ्या सोडल्या आणि तो आपल्या 7 भावांकडे गेला आणि त्यांनी पहिली गोष्ट जी त्याला विचारली ती होती, तू त्या मेंढरांना कोणाकडे सोडलेस? त्या मेंढरांना तू कोणाकडे सोडलेस? पण त्यांच्यात काहीतरी वेगळंच कार्य चालू होतं. तो काहीतरी गमतीशीर ऐकत होता. हे माझ्या, आणि तो काहीतरी ऐकत होता. एका राक्षसाचा मोठा आवाज. एक योद्धा ज्याला कोणीही मारू शकत नव्हते, तो गोलियाथ होता. त्याची उंची सुमारे 13 फूट होती. त्याचा आवाज भारी होता. तो म्हणाला, एका माणसाला घेऊन या, माझ्याशी लढा. एक माणूस आणा, आम्ही लढू. इस्रायलचे संपूर्ण सैन्य घाबरले आणि त्यांना गल्ह्यातशी लढण्यासाठी एकही माणूस सापडला नाही. आणि हा छोटा माणूस तिथे खाली आला. त्याने आपल्या भावांसाठी अन्न आणले होते आणि तो हे बोलणे ऐकत होता. तो हा मोठा आवाज ऐकत होता. तो घाबरला नाही. तो शूर होता कारण त्याने आधी युद्ध केली होती. आणि तो म्हणाला, इस्रायलच्या देवाची अवहेलना करणारा हा सुनता न झालेला बलिष्ठी कोण आहे? आणि तो अभिषिक्त झाला. बायबल काय म्हणते ते ऐका. माझ्या शत्रूंच्या उपस्थितीत तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतो. माझा कप भरून वाहत आहे. तिथे आम्ही आहोत. यावेळी परमेश्वराने त्याचा अभिषेक केला. त्याच्या शत्रूंचे देवाबद्दलचे बोलणे आणि त्याप्रमाणे परमेश्वर देवाची अवहेलना ऐकून त्याच्यावर अभिषेक झाला. पवित्र आत्म्याने त्याचा ताबा घेतला आणि तो शूर झाला. तो म्हणाला, मी जाऊन त्याच्याशी लढेन,
त्यांना धक्काच बसला. सगळ्यांनाच धक्का बसला. हा लहान मुलगा लढणार होता. आणि काय झालं माहीत आहे का? तो त्याला राजाकडे घेऊन गेला की तो राजा परवानगी देतो का? आणि जेव्हा त्याने मेंढरांची, अस्वलांची आणि सिंहाची गोष्ट ऐकली, तेव्हा शौलाने देवापासून दूर गेलेल्या शौलाची खात्री पटली. म्हणाला, त्याला जाऊ द्या आणि लढा, कारण त्याला अभिषिक्त होणे काय आहे हे माहीत होते. आणि त्याला आनंद झाला आणि त्याला लाजही वाटली की कोणीही गोलियातशी लढू शकत नाही. ओ भावांनो, आणि त्या लहान मुलाने त्याने अभिषेकद्वारे राजाला आपण सक्षम असल्याचे पटवून दिले. त्याच्यावर असलेल्या अभिषेकने राजा शौल राजी झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला परवानगी देतो. आणि त्या अभिषेकद्वारे तो या माणसाला भेटायला खाली गेला. कल्पना करा की हा माणूस किती उंच होता, आणि कल्पना करा की हा तरुण माणूस कसा लहान आहे. त्याचे भाऊ त्याला हड्या म्हणायचे. होय, एक हडकुळा माणूस. आणि त्याला विश्वास होता की तो खाली जाऊन त्या राक्षसाला मारून टाकू शकला असता. आणि त्याने त्या राक्षसाला एक भाषण दिले आणि म्हटले की मी तुझे डोके कापून तुला हवेतील पक्ष्यांना खाऊ घालीन. होय, हे शब्द बायबलमध्ये चांगले आहेत. जर माझ्याकडे शेवटी वेळ असेल तर मी तुमच्यासाठी ते वाचेन, परंतु याचा अर्थ असाच आहे. आणि भाऊ तो खाली त्या राक्षसाकडे गेला आणि त्याने नदीतून खालून 5 दगड उचलले, खाली पळत गेला आणि त्याच्या गोफणीत 5 दगड घेतले आणि तो मागे धावला. होय, आणि तो त्या महाकायापासून स्वतःला चुकवत होता. मोठा राक्षस जो त्याला तलवारीने मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो पुढे गेला आणि वार चुकवला आणि खाली वाकवून खडकाच्या मागे लपला. आणि तुम्हाला काही कळायच्या आधीच त्या लहान माणसाने तो दगड घेतला, तो गोफणीत ठेवला आणि तो फिरवला आणि त्या राक्षसाला त्याच्या कपाळावर मारले आणि तो खाली पडला. महान योद्धा, परंतु पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेला एक योद्धा. आणि मृत्यूच्या वेळी, युद्धाच्या वेळी तुम्हाला परमेश्वराच्या अभिषेकाची गरज आहे. जेव्हा वेगवेगळे स्पष्टीकरण तुम्हाला देवाच्या वचनापासून दूर नेण्यासाठी तुमच्यावर येतात, तेव्हा तुम्हाला हेच हवे असते. तुम्हाला अभिषेक हवा आहे. जेव्हा ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्हाला अभिषेक हवा असतो. अशा प्रकारे तुम्ही या खोट्या संदेष्टांशी, या खोट्या अभिषिक्त लोकांशी, या सर्व लोकांशी लढता. त्याने आपली मेंढी सोडली हे विसरू नका. तो राक्षसांशी लढायला उतरला. त्याच्या भावाने त्याला विचारले, तू आता कुठे जात आहेस? त्या मेंढ्यांना तुम्ही कोणाकडे सोडले? लढाई बघायला आला होतास? त्याने त्याला उत्तर दिले नाही. त्याने कोणताही विचार केला नाही. मी लढाई पाहण्यासाठी आलो नाही, मी येथे लढायला आलो. मी तुमच्या शत्रूंशी लढायला आलो आहे. मी तुमच्या शत्रूंशी लढायला आलो आहे. परमेश्वर देव माझ्यासाठी लढेल. शौलाला हे माहीत आहे. मी शौलाला गोष्ट सांगितली आणि तो म्हणाला, शांतीने जा, शांततेत जा, तू त्या माणसाला मारणार आहेस. अरे हो, म्हणून तो तेथे खाली गेला. आता तो कशासाठी लढतोय ते बघा. शौल त्याला म्हणाला, जर कोणी त्या शत्रूशी लढून लढाई जिंकेल तर मी तुला माझ्या मुलीशी म्हणजे वधूशी लग्न करू देईन. म्हणून त्यानंतर त्याने जाऊन युद्ध केले आणि त्या राक्षसाला ठार मारले. आणि तो माणूस तिथेच पडला असताना त्याच्याकडे धावला आणि तेथे धावत जाऊन राक्षसाची तलवार बाहेर काढली आणि त्याचे डोके कापले. होय, त्यानंतर त्याने तिचे डोके पकडले, कदाचित टबसारखे मोठे. हो, पण दाविदाने त्याचे डोके उचलले. त्याने ते आधीच कापून टाकले होते आणि त्याने तलवार ठेवली, डोके घेऊन परत डोंगरावर गेला आणि त्याने ते
राजा शौलाच्या समोर खाली फेकले. तो म्हणाला, हा इथे तुमचा शत्रू आहे. मी त्याला भेटलो. मी त्याचे डोके कापले. दुसऱ्या शब्दात, तुमचा कोणीही माणूस, तुमचा इतर कोणीही सैनिक त्या माणसाला मारण्यास सक्षम नव्हता. मी त्याला मारले. अरे, शौलाचे मन आनंदित झाले. होय, यामुळे शौलाला आनंद झाला. त्यांनी लढाई जिंकली. आणि काय झाले माहीत आहे का? त्या लढाईमुळे शत्रू पळू लागला आणि इस्रायलच्या सैन्याने खाली या सैनिकांकडे जाऊन त्यांना खाली पळवून जाऊन मारण्याचे धाडस केले. कारण त्यांचा चॅम्पियन आता मरण पावला होता. चॅम्पियन आता मरण पावला असल्याने ते शूर झाले. ते आता योद्धे झाले होते. आता त्यांना ताकद मिळाली आहे. पवित्र आत्म्याने त्यांना मदत केली. त्यांनी त्यांच्या सर्वांचा नाश करेपर्यंत त्यांनी त्यांच्या शत्रूंना खाली पळवून मारले. ते सर्व. पण तो माणूस शौल, राजा शौल, इस्रायलचा पहिला राजा, तो विश्वासू नव्हता. तो विश्वासू सहकारी नव्हता. त्याने लढाई जिंकली असली तरी त्याने दाविदाला कधीही आपली मुलगी लग्नासाठी दिली नाही. एक कपटी माणूस, एक कपटी व्यक्ती, त्याने दाविदाला कधीही आपली मुलगी दिली नाही. अरे होय. आणि मग त्या कथेत आणखी एक गोष्ट आहे. हे मला स्तोत्र 23चे स्पष्टीकरण देण्यापासून दूर नेऊ नये. आणि ते मला समजावून सांगण्यासाठी खूप जास्त आहे. अरे होय. आणि दावीद शौलच्या घरी आला, कारण त्याच्यावर एक शैतान होता. तो शौल होता. आणि प्रत्येक वेळी जेव्हा त्याने संगीत वाजवले तेव्हा त्याने त्या शैतानाला, शौलाला सोडण्याची आज्ञा दिली. पण तरीही तो माणूस कपटी होता आणि त्याचा शत्रू बनला. तो त्याचा शत्रू बनला. परमेश्वराचा अभिषेक आपल्या सर्व शत्रूंची काळजी घेईल. आणि स्तोत्र 23ची ती कथा आपल्याला तिच्याबरोबर पुढे जायचे आहे. अरे हो, हे सर्व आध्यात्मिक आहे. हे परमेश्वर देवाबद्दल बोलत आहे. हे त्याच्या मुलांबद्दल बोलत आहे. त्यांच्या जीवनात त्यांना कुठल्या गोष्टींना सामोरे जावे लागेल याबद्दल बोलत आहे. त्यांना आयुष्यात कशाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रभूचा अभिषेक त्याच्या शत्रूंची काळजी घेईल. त्यांच्या व्याख्यांची काळजी घेईल. सर्व यहुदा लोकांची काळजी घेईल. सर्व यहुदा तो त्यांची काळजी घेईल. हे व्याख्या करणारे, हे खोटे संदेष्टे, हा यहुदा गट जो आता जिवंत आहे, तो आपल्यासमोर आहे. अरे माझ्या, तुम्ही त्याबद्दल अधिक ऐकाल. एक यहुदा गट सध्या देवाच्या घरामध्ये आहे. एक यहुदा गट आजूबाजूला त्यांची मंडळी आहे. त्यांचे स्वतःचे चर्च आहे. आणि त्यांच्या स्वतःची चर्च असल्यानंतर ते त्या यहुदाच्या गटात सदस्यत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सर्व नष्ट होतील. होय, ते सगळे भ्याड आहेत. पण परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. आपण मृत्यूला किंवा जीवनात घाबरत नाही. आम्ही त्या सर्वांचा नाश करू. होय, आमेन, आमेन, आमेन. दावीद युद्धात उतरल्याचा अर्थ असा आहे. पण त्याला त्याच्या वडिलांनी जेसीने हाक मारली आणि मग तो मेंढरांची काळजी घेत असताना त्याला हे समजले की त्याच्यावर अभिषेक केल्याने त्याने अस्वलाला मारले आणि सिंहालाही मारले आणि तो अभिषेक गोल्ल्यातलाही मारू शकतो. आणि तो तिथे खाली गेला. त्याच्याकडे आत्मविश्वास होता आणि शौलाला आत्मविश्वास होता की तो छोटा माणूस राक्षसाला मारण्यास सक्षम आहे. होय, हे खरे आहे. होय, हे खरे आहे. प्याला आनंदाने ओसंडून वाहतोय. माझ्या भावा, माझ्या बहिणी, होय तर तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतो. माझा प्याला ओसंडून वाहतोय. त्याला आनंद झाला. तो आनंदी होता कारण त्याच्यावर अभिषेक झाला होता.
होय, माझा प्याला ओसंडून वाहतोय. हा आनंद त्याच्या हृदयात भरला. म्हणून आपल्या शत्रूला मारल्यानंतर, त्याला इतका आनंद मिळाल्यानंतर त्याने परमेश्वराची उपासना केली. त्याने परमेश्वराची स्तुती केली. त्याने देवाचे आभार मानले. आणि माझ्या भावांनो, त्याने ती लढाई जिंकली आणि त्याच्या डोक्यावर अभिषेक झाला. त्याच्या शत्रूची काळजी घेत असताना त्याने एक मेजवानी, होय, त्याच्यासमोर ताट मांडून ठेवले होते. होय, त्याला विजय मिळाला होता. त्याचे ताट त्याच्यासमोर ठेवले. यहोशुवाने म्हटल्याप्रमाणे कालेब म्हणाला, ते आमच्यासाठी भाकर आहेत. आपण त्यांच्यावर विजय मिळवू शकतो. होय, आणि ज्यांना शंका होती की ते युद्ध जिंकू शकले असते, त्यांनी त्यांना मारले. होय, त्यांनी त्यांना तलवारीने मारले. तो यहोशुवा होता, तो कालेब होता. अरे होय, आणि दाविदाप्रमाणेच लहान सहकारी माझ्या भावा, त्या माणसाने त्या राक्षसाला कसे मारले? मारणारा तो फक्त देव होता. परमेश्वर देवाने दगडाचा अभिषेक केला आणि त्याने त्याच्या डोक्यात मारले. मोठ्या राक्षसाला खाली पाडले. तो लहान मुलगा नव्हता, तो देव होता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या गार कुरणात चालवतो. तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा प्राण पुनर्स्थापित करतो. अरे हो, तो कोणाचा तरी प्राण पुनर्स्थापित करतो. त्याने तुमचा प्राण परत आणला. त्याने तुम्हाला वाचवले. त्याने तुम्हाला आनंद दिला. त्याने तुम्हाला हर्ष दिला. त्याने तुम्हाला प्रसन्न केले. अरे हो, ती तिथली मोठी गोष्ट आहे. दाविदाला खाली आणून मला गल्ल्यातला तिथे कापावे लागले. होय, अभिषेक काय करत होता हे दाखवण्यासाठी त्याला खाली आणावे लागले. महान अभिषेकाने त्यासाठी काय केले? त्याने आपल्या शत्रूला ठार मारले, त्यांचा नायनाट केला आणि बाकीच्या शत्रूंना पळवून लावण्यासाठी आपल्या भावांना शक्ती दिली. आमेन. आमच्याकडे पुन्हा शेवटचं वचन आहे. स्तोत्र 23 वचन 6. शांततेचा विजय आणि युद्धानंतरचे अनंत काळचे जीवन. आता स्तोत्र 23चे 6वे आणि शेवटचं वचन. स्तोत्र 23:6. आणि निश्चितच कल्याण आणि दया माझ्या आयुष्यातील सर्व दिवस माझ्या सोबत राहतील आणि मी सदैव परमेश्वराच्या घरात राहीन. शेवटचं वचन. आणि हे स्तोत्र कुठे जोडलेले आहे ते आपण पाहू. स्तोत्र. परमेश्वर देवाने दाविदाला अस्वलाला मारण्याचा, त्या सिंहाला मारण्याचा अनुभव दिल्यानंतर त्याचा थेट संबंध गोलियातच्या हत्येशी आहे. तर स्तोत्र अद्भुत आहे. एका लहान मुलाला स्तोत्र लिहिण्यापासून ते वाळवंटात मेंढरांची काळजी घेणे, नैसर्गिकतेपासून प्रेरित होऊन त्याला पळत खाली जावे लागले आणि गोलियात या राक्षसाशी युद्ध करावे लागले. राक्षस गोलियातच्या वधाचा संबंध तर स्तोत्र लिहिण्यापासून होता. आणि माझा अंदाज आहे की तो लहान मुलगा होता जो लिहू शकतो. आणि मेंढ्याकडे पाहून त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने आपल्या मेंढ्या घेऊन त्याला जोडल्या. त्याला प्रेरणा मिळाली. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि जेव्हा त्याने परमेश्वराला आपला मेंढपाळ म्हणून पाहिले, तेव्हा संपूर्ण जग त्याच्यासाठी लहान झाले. आणि मेंढरांची काळजी घेण्यापासून, स्तोत्र 23 लिहिण्यापासून त्याने युद्धात जाण्यासाठी थोडी विश्रांती घेतली. आणि युद्धात उतरल्यामुळे त्याला आता युद्धानंतर शांततेचा विजय मिळाला होता. आणि म्हणून तो म्हणाला, निश्चितच कल्याण आणि दया माझ्या आयुष्यातील सर्व दिवस माझ्यासोबत राहतील. होय, त्यामुळे शेवटच्या वचनाचा अर्थ आपण पाहू शकतो. आम्ही लढलेल्या आध्यात्मिक युद्धानंतर एक नैसर्गिक लढाई, त्याने लढलेली नैसर्गिक लढाई, तो कायमचा जगणार आहे. अनंत काळचे जीवन. तो म्हणतो सदैव जगा. साधे स्तोत्र, थोडेसे स्तोत्र जे महान
गोष्टींबद्दल बोलत आहे. त्याने निष्कर्ष काढला, निश्चितच कल्याण आणि दया ते शाश्वत आहे आणि दया माझ्या आयुष्यातील सर्व दिवस माझ्यासोबत राहील. होय, त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल, देवाचे जीवन त्याला मिळेल. तो परमेश्वर देवाजवळ वास करील. अरे हो, तेच तो पवित्र जीवन जगून देवाशी संवाद साधून देवाला देव म्हणून, परमेश्वर म्हणून, मेंढपाळ म्हणून ओळखून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण विश्वासू राहिलो तर परमेश्वर देव आपल्याला विजय देईल. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, त्याला काही उणे पडणार नाही. आणि हे स्तोत्र अशा प्रत्येक माणसासाठी लिहिले आहे जो परमेश्वर देवाची सेवा करेल आणि त्याला देव म्हणून ओळखेल. मेंढपाळ म्हणून, मेंढपाळ म्हणून, मेंढपाळ अरे छान आहे. आणि त्याने त्याच्या लढण्यासाठी देवावर विश्वास ठेवला. त्याच्यावर प्रेम करण्यासाठी त्याने परमेश्वर देवावर विश्वास ठेवला. ज्याने त्याची काळजी घेतली, ज्याने त्याच्या जीवनाची काळजी घेतली, ज्याने त्याच्या लढायांची काळजी घेतली, त्या परमेश्वर देवावर त्याचा विश्वास होता. होय, आपल्या मेंढरांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने काय केले ते पहा. त्याने अस्वलाला मारले, त्याने एक सिंह मारला आणि ते अलौकिक होते. त्याने सिंहाचे तोंड उघडले आणि जबडा तोडला. तो महान परमेश्वर देव असावा, तो महान परमेश्वर देव असावा. फक्त परमेश्वर देव अस्वलाशी लढू शकतो आणि सिंहाशी लढू शकतो. त्याने त्या माणसाला बळ दिले आणि तो घाबरला नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ज्या देवाने त्या 2 प्राण्यांना मारले, तोच देव कोणत्याही गोल्ह्यातला, कोणत्याही मोठ्या मेंदूच्या माणसाला, कोणताही चुकीचा अर्थ लावणारा मनुष्य, बायबलवरील त्याच्या चुकीच्या व्याख्याने तुमचा नाश करू इच्छिणारा कोणताही मनुष्य, कोणत्याही यहुदा आणि कोणत्याही यहुदा गटाला मारण्यास सक्षम होता. हे चर्च सोडणे आणि त्यांच्या व्यवसायात, मुख्यालयात, यहुदा गटात जाणे आणि त्यांना असे वागायचे आहे की ते हे प्रकटीकरण नष्ट करू शकतील. आपण हे प्रकटीकरण नष्ट करू शकत नाही. तो आमचा मेंढपाळ आहे, तो आमचा परमेश्वर देव आहे. आणि जर तो एका लहान मुलाला सिंहावर, अस्वलावर आणि गल्ह्यातवर विजय मिळवून देऊ शकतो, तर तो विजय मिळवण्यास आणि आपल्याला विजय मिळवून देण्यास अधिक सक्षम आहे. एकदा आपण विश्वासू राहिल्यानंतर, एकदा आपण आपल्या परमेश्वर देवाशी व्यवहार करत असताना, आमचा परमेश्वर देव आणि आमचा तारणारा आणि आमचा प्रभू आणि आमचा राजा आहे. आम्हाला विजय मिळेल. आणि येथे केवळ पृथ्वीवरील विजयच नाही, तर सैतानावर मात करण्याचा, या जगावर मात करण्याचा, सर्व ओंगळ जगण्यावर मात करण्याचा आणि आपल्या भुकांवर मात करण्याचा विजय. हो, मग परमेश्वर आपल्याला विजय मिळवून देणार आहे. वेळ संपत चालली आहे, परंतु हे स्तोत्र 23चे स्पष्टीकरण देत आहे. हे गौरवशाली स्तोत्र जे राक्षस गोलियातच्या हत्येला जोडते. होय, आणि मला खात्री आहे की तुम्हाला काय समजले पाहिजे ते तुम्हाला समजले आहे. 1 वचन, 2 वचन, 3 वचन, 4 वचन, 5 वचन आणि 6 वचन. आणि या धड्याद्वारे तुम्हाला ते स्तोत्र दररोज सकाळी, संध्याकाळी, होय, मनुष्याला वाचता आले पाहिजे. आणि ते अशा प्रकारे समजून घ्या की तुम्हाला ते फक्त आवडेल. फक्त स्तोत्रावर प्रेम करा. तुम्हाला ते काय म्हणते ते माहीत आहे, तुम्हाला त्याचा अर्थ माहीत आहे आणि तुम्हाला ते आवडले पाहिजे. केवळ नैसर्गिकच नाही, मेंढपाळ मेंढ्याची काळजी घेणारा मेंढपाळ आहे, ते नैसर्गिक आहे, पण आता त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे हे दाखवण्यासाठी आम्ही ते त्याला जोडले आहे. हो, आध्यात्मिक अर्थ असा आहे की तो परमेश्वर होता जो त्याचा मेंढपाळ होता. अरे होय, आध्यात्मिक घडत आहे. ते परमेश्वर देवाचं सामर्थ्य आहे, त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. निवडलेले लोक देवाच्या घरात अनंत काळ जगतील. ते पुढे जाते आणि मग त्याने एक वचन दिले आणि वचन दिले की तुम्ही त्याच्या घरात
कायमची राहाल. उत्पत्तीपासून प्रत्येक पिढीसाठी आध्यात्मिक आणि नैसर्गिक आजूबाजूच्या संपूर्ण जगामध्ये जे काही चालले आहे त्या सर्व गोष्टीसह हा उत्कृष्ट कळस आहे. माझ्या भावा, आपण त्याच्या घरी कायमचे विजयी होऊन राहणार आहोत. स्वर्गरोहण आता होणार आहे. अरे हो, आणि माझ्या भावा, आपण स्वर्गरोहणात जाऊ. आपण देवाबरोबर जाऊ. अरे हो, आणि आपण कायमचे जगू. होय. मग माझ्या भावा, तू त्या महान ठिकाणी येशील जिथे आपण परमेश्वर देवाला पाहू. होय. आणि त्याने उपदेशक पुस्तकात दिलेली सर्व वचने आणि त्याने दिलेले आशीर्वाद, सर्व आशीर्वाद आमचे आहेत. होय. आणि आम्ही कायमचे जगू. आणि हे शेवटचं वचन आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो फक्त राजा दावीदच नाही, ते जे निवडलेले आहे. मी प्रभूच्या घरात सदैव राहीन. जे परमेश्वर देवाचे निवडलेले आहे तेच देवाचे लोक, ते पुरुष आणि स्त्री आहेत जे स्वर्गरोहणमध्ये जातील आणि आपल्या परमेश्वर देवाबरोबर जातील. आम्ही किती भाग्यवान आहोत. आणि हे स्तोत्र समजून दिल्याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करीतो. मी त्याला आशीर्वाद देतो. मी त्याचे नाव धन्य म्हणतो. सर्वांपेक्षा परमेश्वर महान आहे. तो सर्वांपेक्षा बुद्धिमान आहे. त्याचे नाव कधीही अयशस्वी होणार नाही. परंतु त्याचं वचन त्याला त्याच्या नावापेक्षा त्याचं वचन प्रिय आहे. त्याचं वचन त्याच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला त्याच्या नावापेक्षा त्याचं वचन प्रिय आहे. आणि आपण वधूने देवाच्या नावापेक्षा त्याच्या वचनावर प्रेम केले पाहिजे. जरी आपण त्याच्या नावाची भीती बाळगतो. होय, आपण देवाच्या वचनावर प्रेम केले पाहिजे आणि देवाचे आभार मानायला हवे. मी त्याची स्तुती करतो. अरे होय, त्याचे गौरव करा. आम्हाला हा संदेश ऐकायचा आहे. अरे हो, आमेन, आमेन. हे बरे आहे. तुम्ही स्तोत्र काढा आणि ते तुमच्या बायबलमध्ये वाचा. हा संदेश लवकरच, फार लवकर येणार आहे. स्तोत्र 23. होय, हे स्तोत्र एक अप्रतिम स्तोत्र आहे. हे एक उत्तम स्तोत्र आहे. आणि तुम्ही मुलांनी, तुम्ही मोठी माणसे, किशोरवयीन प्रत्येक जणाने वाचले पाहिजे. मी देवाच्या लोकांना या स्तोत्राची शिफारस करतो. आजही मी सकाळी उठलो आणि त्या स्तोत्राने मी देवाची उपासना करू लागलो. आणि आज संध्याकाळी मी एक संदेश घेऊन संपवलं. ते तुमचं हृदय आशीर्वादित करेल. धन्यवाद. मी परमेश्वराचा गौरव करतो. मी त्याला सर्व प्रशंसा, सन्मान आणि गौरव देतो. परमेश्वर देव महान 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 आहे. अधिक माहितीसाठी, प्रार्थनेसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा फोन नंबर आहे 8976016574.